म्हणजे अनेक वर्षांपासून तुम्ही इतकी मेहनत केली, परंतु आता संधी दुसऱ्याच कोणाला तरी मिळते, हा अन्याय नाही वाटत का तुम्हाला? न्याय अन्याय हे सगळं जनतेच्या मनात ठरतं. आम्ही आमचं काम करतो आणि जनता योग्य तो निर्णय घेते. आता मुख्य गोष्ट सांगतो. ज्या पक्षासाठी आम्ही इतकी वर्ष तळमळीने काम केलं, त्या पक्षानं आमच्या सुनबाईंना उमेदवारी दिली आणि पक्षाच्या निर्णयानुसार आमच्या सुनबाईंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आणि पक्षाच्या ह्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पण राजकारणात निर्णय फक्त कागदावर ठरत नाही, तर ते जनतेच्या मनात सुद्धा ठरतात. आणि ही रमावतीची आई आपल्या लेकरांपासून, रमावतीच्या जनतेपासून कधीही दूर गेलेली नाही आणि दूर जाणार नाही. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या जनतेसमोर हे जाहीर करतो की आम्ही कांताबाई उर्फ माईसाहेब मखमलदार ही निवडणूक अपक्ष लढणार. रमावतीच्या भाग्य विधाते, रमावतीच्या भाग्य विधाते, रमावतीच्या भाग्य विधाते. माईसाहेब, तुमच्या या घोषणेचा सरळ अर्थ बंड असा घ्यायचा का? नाही म्हणजे पक्षाने तुमच्या सुनेला उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्याच क्षणी तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असण्याची घोषणा केली आहे. हे पक्षाच्या निर्णयाला थेट आव्हान नाही का? की खरं सांगायचं तर हा संघर्ष तुमच्या स्वतःच्या घरातलाच सत्ता संघर्ष आहे. म्हणजे सासू विरुद्ध सून ही निवडणूक राजकीय कमी आणि वैयक्तिक जास्त आहे असं म्हणायचं का? आणखी एक प्रश्न, हे सगळं जे काही तुमच्यावर आरोप होत आहेत ते सगळे खरे आहेत असं म्हणायचं का? जर का हे सगळं खरं असेल तर जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल का? म्हणजे याबद्दल आम्हाला स्पष्ट माहिती माईसाहेब बोलायला. तुम्ही निर्णय घेतला, त्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. बरोबर आहे, तर बरं होईल. म्हणजे तुम्ही आणि आम्हाला काय तरी मला असं वाटतं की तुम्ही आज व्यवस्थित म्हणजे सविस्तर जर आम्हाला कळलं तर बरं होईल. आम्हाला जे काही बोलायचं होतं ते आमचं बोलून झालेलं आहे. तुम्हाला जे काही छापायचंय छापा. पण रमावतीच्या जनतेसाठी अपक्ष म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढणार. माईसाहेब, आम्ही अपक्ष उमेदवारी जाहीर केली, यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली नाही का? अजून किती प्रश्न विचाराल? बस झालं की बस झालं. माईसाहेब, पण तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असाल तर पक्षातून तुमची हकालपट्टी नाही का होणार? तुमच्या इमेजवर परिणाम होईल ना त्याने. दामिनी मॅडम, वयानं लहान आहात तुम्ही म्हणून एक गोष्ट स्पष्ट करते. कांताबाई उर्फ माईसाहेब मखमलदार परिणामांची पर्वा करत नाही.